अरे मी बायाच्या अंग जातो ना. अहो झालं की आता येतातच ना त्या. तुम्ही आवरा ना तुमचं. मले काय चुली पतिरा करून निघा लागते काय? शिदुरी बांधू मी आणि चला. मले काय आवरावं लागते मालू, तुमचं बायाच होत नाही. किती काही बायाले रात्री सांगून ठेवलं तरी सकाळून त्याच्या अंग जाच लागते. मग जरा लवकर निघतात, नाही तर उशीर करत. मग घरून उशिरा निघालं की मग काय फायदा, वावरात गेल्यावर तर ते नाही रे. आणि जेवण त्याच्यातच टाइम त्यावर 2 घंटे काम राहिलं. काही नाही, जेवाय गिवायला उशीर लावत कोणी आणि काही नाही. म्हणलं बैलगाडी घेतली ना. हो, आपल्या वावरात याच्या वक्ती बायाचा भल्ला नक चालते. नाही तर सणाल पैदल जातात मस्त नदार कुरू कुरू. आपल्याच वावरात येईल बैलगाडी पाहिजे. जाऊ द्या, हाय ना रस्ता साजरा. हा? जीवन येत का रोजच्या रोज बायाला पैदल वावरात जाणं. बैलगाडीत गेले एक दिवस तर काय वाया चाललं. तुम्ही मेच करता निरा. जाऊ द्या ना, मग घरच्या सारखं काम करतात ना वावरात. काही मग टाइम पाहता 4 वाजले आणि 5 वाजले. हा असं म्हणतात का काही? स्वतःच्या घरच्या सारखं साजरं बुळापासून तण घेतात ना. काय होऊन राहिलं तेवढं आटलं. संध्याकाळी बी म्हणलं ये जा घ्यायले. हो, तू लय डोकसार घेतो निरा. असू द्या, माडोक्षारच बरे आहेत. जा आणा बैले सोडून, मी आवाज देतो त्याले. चला ना वा, शांताबाई झालं नाही का? या, असा मजूर सापडेन का तुम्हाला की जो मालकाला यायला येते? चला. हा, नाही तर मालकाला जा लागते चला चला करेले. पा बाया हजरी झाल्या, याले म्हणतात प्रेम. काळा बैल बंडी. अवा चला चला, झालं झालं, मा व्हायलच आहे. मीच तुमच्या पाहून राहील ती. चला शांताराम भाऊ, बैलगाडी नाही दिसून राहील जरा. आणतो ना बा, आणतो. चला, आल्या कसं जणी. समद्या जणी हजर आहेत. चला लवकर, उशीर नका करू, वर झालं पाहिजे. घ्यावा, तुमच्यापेक्षा काळजी देईलच आहे. आणि तुम्ही म्हणता की एवढं लाळात कोण वागवतो, याच्यासाठी लाळात वागवते. जा ना लवकर बैलवंडी. तिथे येते का? तिचं घरच नाही झालं अजून. जे आले येते डबा घेऊन. निंद्याले नाही येत का? शेटू चाल ना द्याले. हा काकू, माझ्या घरचे कामच नाही झाले अजून. येते ना, मी येते ना. डबा खाली येतो वाटते वावरात. नाही, निंदायला पण येते ना. निंदन पण करील ना मी. हा, दुपारी 2 वाजता येऊन निंदत करीन ती. येतो कशी दोरी घेऊन बघतावर. त्याला आणजो संग. हो येतो आम्ही. बबड्या घरी असता जेजू वहिनी सांग बा, एकली येऊ नको पोरी. हा, बबड्याला घेऊन आम्ही चाललो पुढे. हा, पायजो बाबूच्या अंग. हो मी येते. काकू तुमचा राहिला असेल डबा तर ते मी आणते. नाही व माय बाई, आमच्या शिदोऱ्या संघ आहेत नाही आमच्या. आम्ही घेतल्या. तू तो आलं तर सासू रान येजो कर निंद्याला येजो. डबा खायला येशील नाही तर. अशी कशी मालकीन हो, वावराची मालकीन तर सरायच्या पाहिजे. सासूलाच पुढे घालत अजूनही. अरे बापा, पायजो रे शांताराम, गचका आला वाटे. नाही व काकी, एवढा तर रोड सुद्धा आहे. गचका कायचा, तू पुढे सरक जरशी केवढी मागं बसली. आतीबाईच्या भारानं बंडी उलायती वाटते बाई. आतीबाई पहा तुमचं पोरगं काय म्हणते. भारानं बंडी उलायती म्हणते. पुढे पुढे जरशे. अव्वा, मा भारानं नाही, वर तो आला भारानं उलायती. उतर खाली, उतर तू. पैदल ये. चालली बंडीत बसून. का व? पाय दुखतात म्हणून तर मी माझ्या ठाले म्हटलं. आवरात पैदल नाही येत, बंडी घ्या. हा, मा वावरात याच्या बाबतीत यायचे पाय दुखतात, नाही तर मारायला की पैदल निघतात. शांताराम भाऊ, जरी चालते ततीच माणूस बोलते. तीच ठाकते जरा साक. आता ती चाललंच नाही तर ती काय म्हणणार आहे? हा, त्या शांताराम भाऊले पुढे काढू. शांताराम भाऊ करू. पाय जा शांताराम भाऊ, बोलल्या जासान बैल ओळस माग सरका जराशे. काय हो शांती, तू नको काळजी करू. लय काळजी करते बापा बायको माई. काय करा बाई, काही बोलता जी. बरोबर आहे मग शांताराम भाऊचं. शांत तेवढी काळजीच तेवढी करतात. शांताराम भाऊ, शांताबाईचा जीव लय आहे ना तुमच्यात. पिर्याम आहे ना. काय बाई इमली, काही बडबड करतो निरा. काही लाज नाही, शरम नाही. चला लवकर. अरे बापा शांता, आता ते बैल चालतील त्या हिशोबानं चल ना. का तो बैलाच्या पुढे. तुमचं वावर लय दूर आहे नाही जवळ बा. हो मामीजी, लय दूर आहे. सांग बाई, एवढं मा पोरीले पैदल येणं जाणं करायला नाही. वावरा लोक जाणं, घरा लोक यानच माई पोरगी लागत अशीन. म्हणून तर एवढी लोड झाली माई शांती. आता याच्यावर मी काय बोलू मंडळी, तुम्हीच सांगा. मायले तो पोरगी कद्दूला भोपळा, मोठाचा मोठा टरबुजा वाणी जरी टरबूज झाली तर मी माय म्हणते की माई पोरगी लोळच झाली. आता मी याच्यावर काय बोलू, तुम्हीच सांगा. आता कमेंट मध्ये सांगा बा, मी काहीच बोलत नाही.
हसू का? हसा तर येऊनच राहिला म्हणे. शांते हसू का व? घ्या व साजरं घ्या, बुळातून घ्यायचा चांगलं. बारक चिरक सबन गवत घ्या. शांताबाई काय सांगा लागते का? तुम्ही ना करू ना, राहू द्या ना, आराम करा ना जरासा. माय बाई का वर्षभर आरामच करायला लावतो का म्हणे हा? चला येतो मी तुमच्या बरोबर. शांताबाई आज तुमच्या वावरात निंद नाही तर पाय ना, वरून देवाले समजले की आज पान नाही या लागत. पान तिरपून राहिलं साजरं. काल काय घोर गेला हो. ओ माय बाई त्या सागरच्या वावरात गेलो, वावरात पोचलो. तिरप होती ना बाई उन्हाळी, नसं बाय आलं नसं पाणी सुरू झालं की काहीच नाही, वापस यायला लागलं. तो म्हणे या मजुऱ्या देत नाही मी. म्हटलं आम्हाला काय काय, आम्ही तो वावरावर आलो, आम्ही वस्तू म्हटलं होतीच. मजुऱ्या काऊन नाही देशील? अत्तीच राहतो म्हटलं, आम्ही निंदतो आता, सांग निंदू का? मग हाशे म्हणे काय म्हणे बापू कडच्याच मजुऱ्या घेता. त्यांना आम्ही काय करा, आम्ही आलो म्हटलं वावरात. पाणी आलं त्याला आमचा काय हात आहे, आमचा का दिवस पाडला म्हटलं. अर्ध्या अर्ध्या तरी दे म्हटलं मजुऱ्या. मग अर्ध्या अर्ध्या दिन म्हणे. त्याची माय भल्ली बोंबले म्हणे, बाया म्हणे असं तात म्हणे, लगे माझ्या वावरात धुऱ्यावर गेल्या, पाणी आलं वापस यायला लागलं तरी अर्धाली मजुरीतली, मा पोराले फसवतात. बोंबलत जाय सकाळून आलती दूध आले महाघराच्या अंग तिकडे. तर बोंबले ना का फुकट आहे का? माय बाई गेलो ना त्याच्या वावरात आपण. मग आता पाणी आलं तर आम्ही काय करावं म्हण? मी आता त्याला म्हटलं माई पुरी मजुरी देतो. नाही व पुरी कशी दिन होतो, आपण त्याच्या वावरात गेलो आणि पाणी आलं काय करीन तोच. काय करीन तर नाही तर मग मजुरी तर द्या म्हणा बापा आमच्या, काय करू दिवस पडला ना. मा आली लगे वावरातही सुरू झाली. आम्हाला काय येऊ नाही का? तुमच्या मानी नाही येईन माय भर करता, पण कामापुरतं तुमच्या माग येतो. 3 बाई हाय समजा जणी वावरात हा, मग मला गमते घरी मग आली. तिला काही काम नव्हतं ते आली. मी येतो चल मी येतो करत. बरे आल्यावर काय करतो त्या घरी नाही तर बरं वावरात मोकळ्याचा काय गमते. बिमार पडली माय की मग पांडुभाऊ बोलतील ना. पांडुभाऊ तर माय बाई घ्यायलाच येते मग. हो पास करता का व चला निंदा. हो पाणी आलं तर अजून मजुरी पकून जाईन आपली सागरच्या वावरासारखी. शांताबाई पकू द्या व पकू द्या, मी काही तुमची मजुरी नाही काटत. तुमची मजुरी काटल्यानं कोणता मा पोराचा बंगला होणार आहे? येऊ द्या पाणी आलं तरी तुमची मजुरी पकली. आल्या ना मा वावरात ओले पाय लागले ना मला. मग आता पाणी येऊ का तिकडं काही हो, तुमची मजुरी पकली. चला करा का मग. नाही हो मायशाबाई, अहो त्याच्या जोडून काऊन घेतली? तो हायच तर लय आगाऊ तोंडाचा आहे ते. मागच्या वेळेस मी मजुरी काटली त्यानं. अहो घंटाभर आलती मी फक्त घरी, अर्धा घंटा नशीन थांबली. मा भाऊ आला मग मी आली घरी. मा पोरा बोलायला आला, मामा आला तर अहो काही नाही ना माय, मावाला फक्त चहा केला. मा भाऊ बसलाही नाही ना, तो गेला मी गेली. 1 घंटा नशीन मुळला मला तो. बाई अर्धी मजुरी काटली होती. म्हटलं काय रे म्हटलं, 1 घंट्यात म्हटलं मा भावाले सार करून मी धावत आली म्हणलं तो वावरात. काय केलं नाही का रे म्हटलं. मी म्हणे असं असते का म्हणे, वावरातून घरी जाता म्हणे का का ड्युटी आहे का म्हणे, अपडे भेटीन. अर्धी मजुरी काटली त्यानं माई. म्हटलं थांब तू आता. म्हणून नाही काल म्हटलं मला मजुरी पाहिजेस, तो वावरात आली मी. लय मुज्जर आहे तो त्याच्या मायवानी. त्याचं खानदानच आहे ना, त्याचं बापही तसंच आहे. मागच्या वर्षी का इमले आपण त्याच्या वावरात तुरीच्या शेंगा गेल्या बाई. म्हटलं शांताबाई खोसभर शेंगा घातल्या तुरीच्या, भाजी करायला म्हणून. बाई बोलला बाई तो माणूस, त्यानं तुरीच्या शेंगा वापस घेतल्या ना आमच्या जोडच्या. एवढा पोटावर लागेल माणूस आहे तो. हो बाई किती बोलला होता मामा. भाजीले तर कोणी शेंगा घेते ना, कोणी देते ना भाजी पुरत्या शेंगा. पण बाई माणसाजवळून आमच्या जवळून त्या माणसानं शेंगा वाप घेतल्या. तुम्ही नितातेल ना मग त्याच्या वावरात गेल्या. सांगू कशी बोलते मन करणं. आता काय येता येता का व इमले कोणाच्या वावरात गेलतो, तेच राहूच्या वावरात होतो वाटतं आपण कामाला. हो येता येता त्याच्या वावरातून शेंगा घ्या त्या काय. आठवतेच ना मा घरी आला मा घरच्या बा चांगले. मा घरचा बाबा मलाच बोले कधी बोल नदी नेतली होती का म्हणे शेंगाईले, काल गेली म्हणे त्याच्या वावरात. बराबर आहे त्या कैलास भाऊचं. तुम्हाला दोघीले काढला होता शेंगायचे गेले म्हटलं त्याच्या वावरात. तर त्याच्या मजुरीला येत नाही. तू जातच नाहीस का मी ना त्याच्या कामाले? मी जातच नाही त्याच्या कामाले. एक डाव तर टाकी लोक गेली शिदोरी घेऊन. मला माहित नव्हतं त्याच्या वावरात चालल्या बाया. मग मला माहित पडलं. मी म्हणलं मी नाही, मी घरी जाईन म्हटलं, मजुरीची गरज नाही. मी नाही जात त्याच्यावर. लय बोलले नाही तर मला हलकट माणूस कोण काम करीन ना एवढं. का माणसाला लागला. घरी राहिली मी, चालली गेली वापस. पाय मात उतरा इकडे
विचारिले की कोणाला ते बाई चालली घरी. आलेच म्हणे ते बाई काऊन चालली म्हणे घरी. काय म्हणलं त्या बाईचं पोट दुखून राहिलं, ते बाई येत नाही वावरात. त्या सांगा लागत होतं तुमच्या वावरात आहे म्हणून त्या बाईला माहित झालं ते बाई येत नाही. मी का भेटतो का मग? सांगितली असते का मी का भेटली असते? माझं तोंडावर सांगितलं असतं त्या माणसाने की येत नाही तुमच्या कामाला. काय भिवू नका माय बाई, करा काम करा. तुम्ही भेटा का माय कोणाले? मा पोर आले ना भेट तुम्ही, आणि तुम्ही कोणाला दुसऱ्याला भेटा. लागा का लागा नेला गोष्टीतच नका गमावू सारं. काय बुडील पाय ना कसं पोराला कोण नाही भेट तुमच्या? पोरग मला भेटे का? नाही तर काय तो मुरली भेटे तुले, नाही तर काय सांगणार आहे. सांगते मला लढते माझोड येऊन. काय करू म्हणते मा आता? मुरली पायला मी ना झमकली बाई आता. नाही तर काय तो आते बाईले स्वतःच्या पोराचीच भल्ली पुडका. हायच व मा पोरग साजरच आहे, गरीबच आहे. तुम्ही साजऱ्या ना भेटले. माय बाई आता एका संग का आम्हाला झुकता का? काय करा बाई आते बाईचं एकीले बोलावतं सगळी बोलतात. हा सगळ्या आतून ततून सारख्याच आहात तुम्ही. काही सांगू ना निंदा निंदा पटपट बाता भुका लागतात मग माले. निंदा हो माय बाई, मी काही म्हणत नाही हो माय, मी मुकीचा. शांताबाई तुम्ही मुक्याच राहा. आते बाईले सांग तुम्ही आता. आते बाईले पोराचा वल्ला पोळ का आहे. आते बाई मी हा म्हणून तुमच्या पोराचा संसार झाला. नाही तर मा पोरग तर हिंडूनच राहिल तर मग मी ना कर ना काम. काय त्या बुडीच्या लागतं उकळली गोट कुठच्या कुठेच नेतात बाई ह्या बायानी. कामाला लागा. ती लांब आहे रे, आपल्याला सकाळीच यायला पुरलं असतं बीत बसून मस्त. नाही हो वहिनी, हे का आपलंच तर वावर आहे. हे झाड आपल्या वावरातलं आहे. हो का शेटू वहिनी, तुम्हाला वावर बी माहित नाही का? अगं माहितीये पिंकी, पण माझं लक्ष नव्हतं. मी आलेली ना. वहिनी आतून लागलं आपलं वावर. त्या बाया तिकडल्या खालच्या अंक आहेत त्या निंदून राहिल्या. चला काय जा ती भाजी सांडीन. आपण पण चाललोच खाली उतरायला लागत का रुते पायात. किसने आला नाही काय अजून? मला तर म्हणे मी चाललो, मी गेलो म्हणे पुढे वावरात. कसं आहे रे खोटारडा, तुला दिसून राहिला का? तो आला नाही वाटते, मागच आहे तो. मला काय माहित आहे हो पिंके. कसा आहे रे हा? पाय घरीच आहे वाटते अजून. मला तर म्हणे मी जातो म्हणे. काय मी मग मॅटुत्राचा माली वाट पाहत बसला असेल घरी. तो जाऊ दे तिकडे, आता नाही जात मी त्याला डबल बोलायला. अय पोरं हो, आता जाताना आपण बंडीतच जाऊ वापस. काय वहिनी, मी इतक्या वाकड थोडी थांबणार आहो. मी जेवतो आणि चालतो. मग तुम्ही बसा मग वावरात निंदूला मग थोडस, आणि मग या तुम्ही बंडीत बसून. बंडीत का आता लवकर थोडी येतात बाया, सगळं झाल्यावर येते. नाही मग मी पण तुमच्या सोबत येते. कुठे थांबायला पुरते मला कुठं निंदायचं थोडी आहे. शिटू वहिनी तुम्हाला निंदता नाही येत का? माझ्या बाबाच्या घरी नाही गेली मी, इथं आली होती ना मागच्या वरी. हा जेवायला चालत्या ना वहिनी, असा डब्बा घेऊन. वावरात थोडी आल्या तुम्ही काम करायले. डब्बा घेऊन वावरात यायले का? वावरात येणं थोडी बनता. आली आई कशी आली सकाळपासून तसं या लागते वावरात. निंदा लागते, कापूस वेचा लागते, हरभरा सोंगा लागते, सोयाबीन सोका लागते. मग म्हणतात वावरात आलो काम केले. डब्बा खायले पिकनिक आहे पिकनिक. हा बल्ला गेला. मला पण येते काका आई येतात म्हणून. आई नसल्या तर मग मीच येईन ना. डब्बा घेऊन. वहिनी तुम्ही आज निंदून बरं मग मला येते पा निंदता. लय आगवले करायचं बरी. चला पटापटा भाजी सांडते. अरे आले का? बाबू ये वावरात आला. बाबा इथेच ठेवू का डब्बे? पोरं इथेच ठेवा ना, मग आपलंच वावर आहे ना हे. बाई या झाडाचं कोठू तिकडे ठेवून बाया तिकडे नेंद राहिल्या ना, मग तर तिथे जेवा. अरे बाबा वहिनीला काहीच माहित नाही, वावर बी माहित नाही. आपलं मी सांगितलं की आपलंच वावर आहे म्हणून. माहितीये ना मला, बाबड्यालाच बोलते. माहित करून घे. हे पाय तोऱ्या लागला की नाही, ते तिकडलं मंगेशचं वावर त्यालाच लागून आपलं आहे. आता आपलं हे 6 एकराचा नंबर आहे बाई हा. तर हा डायरेक्ट तो तिथं ते आंब्या झाड दिसून राहिले की नाही, बसतोच लोक. हे धुरे रे, लक्षात ठेवा बाई. हा हो बाबा. तो श्यामा आला, श्यामा रे इकडे ये. बाय बे हा कोणा संग आला? हे आली का शिटू? माहिती आले ते शिटू आली व शिदोरी घेऊन म्हणून तेच तर हा को. ये रे बाबू ये बसली फेटक. अरे तिच्यावर बसला ना पुढे सर. निंद्याला आला का रे? देऊ का येऊ देऊ निंद्याले? हा हो मी वावरात आली. हा कोणा संग आला माय बाई? त्याची माय आली ना, तो बबड्या आला, त्याची माय आली, शिदोरी घेऊन ते. मला जे आला का वावरात?
राजा आला मामा वावरात आला इकडे माझं खाली नको बसू माती लागते ना झालं तो तर भंगाण्याचा तो तर काय बोलते काय नाही काही समजत नाही आमच्या शेटूला बोलावून इकडे निंद मला साजरावर हो निंदलं शेटून तर निंदलं मग तर निंदनच जा मग तर बायाचं कामच नाही शेटूच निंदते जे वेळेला आली शेटू फक्त वावरात डबा घेऊन तिले डब्बा पार्टी पाहिजे वावरात काम करते का ते काम नाही करते वावरात कोणी निधीन माय तिला गरज काय माय बाई चला चला चालतात तर असे जसे काही लयच काही येले एवढं तोंड बांधणं ते कपडे काय बापा आता आलाय या बायाचा काही समजत नाही. अरे भाऊ हे बाया काय तुम्हाला सोपं दिसून राहिलं का लय डेंजर काम आहे. हो ना बापू बाई तसेच माणसं तसेच बे तुम्ही पटपट लागा कामाला लागा चला बसा लवकर तासावर. का रे तू गेलास का आज ड्युटीवर? नाही आज गेलो नव्हतो मी. असं का मला वाटलं तू ड्युटीवरच जायलास काय? नाही मग आलो इकडे गेलो नव्हतो आज ड्युटीवर म्हटलं चला वारी चक्कर मारून होते. तिकडे चिचीच्या वावरती जाऊन पाय ना त्या दिवशी फवारा मारला पराठी निंदन गिंदन पाहिजे नाही पाहिजे. बाबा ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त समजते मला. काय ले का अजून बी म्हणतो तुम्हाला मस्ती तुले काही समजलं पाहिजे तुले बी समजायला ना. हा समजते ना मला का समजत नाही का भल्ल समजती. काय पेरेल आहे चिची वावरात? काय बाबा पराठी पेरेला ना एवढं माहित नाही का. त्याला उचला पावलं उचला असे पावलं टाकतात काही काही बस 2 वाजल्याशिवाय जेवायला सुट्टी नाही म्हणलं. आई हे कुठे आहेत? ते आताच बसले तासावर. मग तू तर तिकडे तिकडे चालला चाली बस जेव मग. काय रे श्यामा भूक लागली का निंदू निंदू हा हो म्हणा आजी हो म्हणते लागे आवरात आला का बाबू आज संध्याकाळी पाय आपटू आपटू निघा लागते. हो आता दिवसभर तडतड करीन वावरात घरी गेले का मग लढीन सध्या काही पाय दुखतील ना कसं मजा येते का रे वावरात. आई माली भाजी पाहिजे का बाबड्या तुले? माय बाई माय पिंकी तर स्पेशल डबा घेऊन आली लागे. मला सगळं कोण नाही जेवून राहिली वा आई मी स्पेशल आणला तुला स्पेशल मला स्पेशल. बरं माय बाई घरी गेल्यावर भांडी घालतो स्पेशल स्पेशल का शांती इन बाई जेत नाहीत का? नाही म्हणते भूक नाही म्हणते. सांग बाई काय करा जेवण म्हणा उलसक म्हणलं म्या भूक नाही म्हणते ते जाऊ दे पोट बिरते मग तिचं बातच. आजीला म्हणा जेवा ना का भाजी थोडी तिखट आहे पिटकीच भाजी आहे ना. शेटू तुला माहिती आहे तिचं पोट बिघडते मग बात जाऊ दे. सकाळून नाश्ता केलता ना मायचं कसं आहे नाश्ता जर शिल्लक झाला की जेवत नाही ते बात पोट बिघडते तिचं तर लय जपते मग ते. हा व माय म्हातारपणात होतेच तसं काय व माय आपण जीवन राहिलो इन बाई राहिल्या सांग मी म्हणू का नाही तर हो आते बाई ते बाय तिला भूक लागली ना असं उलसक म्या भातन ते शिल्लक सांगत होतं शिटूल्या न्याऱ्या डब्यात मला माहितच होतं हिनं सकाळून नाश्त्याला आता हे जेवायला हे करीन आपण भूक लागली तर थोड्यानं जेवीन अंग टाकलं मान त्या झाडाखाली ते बशील मान टाकला. सासू जावायचा मस्त कुठे बाई मस्त गोष्टी चालू आहेत. पुरा बायोडाटा विचारून घेते एकच गोष्ट दाख हे वावर कोणाच्या नावावर आहे आणि तुमच्या जोड किती वर आहे. म्या म्हणली शेवटा मा आता मला काय वावर विचारून काय होतं लग्नाच्या विचारा लागत होतो काय नाही विचारते तिले दाखव मागची बारीनं मग तुमच्या जवळ किती वावर आहे मग पुरीचं सांगला मग ते हसतात. याद नाही राहतो तेच तेच ते विचारते आता चालू आहे वाटते का भाऊ सांगून राहिले धुरा दाखवून राहिले ना. हो बाबानं तर मग अशी माहित आहे का आई आजी इकडचे धुऱ्यावर नेलं होतं इथपर्यंत आहे माय भाई हो हो मग गेलती होते मग बाबानं तो धुरा दाखवायला गेलता ना. सांग काय करा बाई धुरे पाहून घेते माई माय. बरोबर आहे ना शांताबाई जवाय ना काही खोटं सांगितलं तर धुरावर जाऊन पाहिलेलं बरं राहते चौकशी पुरी कराव. आता काय करतो चौकशी करून आता एक कर काय 10 एकरी कमी जास्त असलं तर काय करतो आता आयुष्य राहिलं का. ज्या वक्ती चौकशी करा लागत होती त्या वक्ती करा लागत होती काही वक्ती केली पण आता ध्यान नाही ना म्हणून डबल चालू आहे. हो ना बिचारे लयच डोकसं खाते आपण म्हणाय मा मुखी राही ना का तुला कोण सांगत नाही काय ते विचारतो काय
तेच ते विचारते. तरी बी काले पण बबड्याचे बाबा खेसकत खासकत नाही तो माय. एक गोष्ट दाई सांगतात मुख्य राहतात, नाही तर मग बोलत नाही झाले जातात तथून. पण काही असं म्हणत नाही. आपल्याला जसं वाटते वावरातून येते माणूस थकून बाबू, माझं काही नाही. ते पांडुवानी आता माझं कसं पांडूला आदत आहे ना, पांडूचा स्वभाव लय भाई बिचाऱ्यावर. तसंच पण आई बाबा कधी अंतर देत नाहीत आजीले. नाही हो बाई, खरंच नाही देत, काहीच नाही देत. आता नाही बरं, आता बातीली अशी हे आहे का पहिलेपासून नाही. माघरच्या माणसानं काही नाही. वाटले ना कोया द्यारा संसार होय तो, काही उसनीस होते, काही फुगाफुगी होती, एवढं काका सारखं हेच ते. पण तोंडावर काहीच नाही. माग तरी मग जो कान असते ना, असं झालं तसं झालं, असं केलं का तसं. ते माल्या एका आते बहीणच्या लग्नात भल्ला फुगला माघारचा माणूस नव्हता भेटला नाही त्याले. पत्रिकेत नावच नव्हतं, आम्हाला पत्रिकाच नाही आली. फोन केला तेवढ्यावर, मी म्हणत मा बहिणीनं फोन केला ते म्हणत पत्रिका नाही आली. मला काय म्हणलं या लग्नाले. मी म्हणलं चला ना माय आत्याला एकच पोरगी होती, चला तिच्या लग्नाले. आले तर भल्ल काळ फुगेल होतं. टम टाक तिला मग झालत. मुलपता नाही दिली, पत्रिका नाही दिली, मांग भल्ले फुटाने फोडले, पण समोर नाही, समोर नाही. किती समजदार आहेत बाई भाऊ. नाही तर हे आमच्या घरचं तर बाई काही करा तरी पाहिलं तर उतानेच बोंबलेले. जेव नवऱ्याची दुनी उनी नको काढू, भाकर झपणार त्याच्याच कमाईची हाय. खाय उकडा आते बाई मग करा. तुम्हाला तर उलस काय म्हणलं पोरा की बल्ल झोमते. हायच तसं तुमचं पोरग दुग्ग. पारा शांताराम भाऊ किती समजदार आहेत. पाचही बोटा सारखे असतात का हाताचे. पण मग मी तेच म्हणून राहिली ना, माच हातात ते बुटक बोटकवून काय सांगा. काही समजदारी घेत नाही बाई हा माणूस. तयार असते द्या भांडायला, असा तयारच असते. जेव मन करणं शांत बाई, उचकायला लागलाय तिकडे.